हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे पिल्लू आमची सकाळ सकाळ 4 वाजता उठलेली. तिचे बाबा आलेले, ते बाबांजवळ ती काय बोलत होती काय माहिती. आणि नंतर मग ती ऑलमोस्ट झोपून गेली. 8 वाजता झोपून गेली. 4ला उठली ते 8 साडेआठला झोपली. त्याच्यानंतर मग मी 10 साडेदहाला उठली. आम्हाला चहा ठेवला. दीपक पण उठून गेलेला, त्याला फोन आलेला तर तो उठून गेलेला. नंतर त्याला मी झोपून देणार होती. सो इथे मी आम्हाला दोघांना चहा ठेवते. पिल्लू आमची झोपलेली त्याच्यामुळे. आणि कपडे मी पिल्लू जेव्हा सकाळी उठलेली ना तेव्हाच मशीनला लावून दिलेले. म्हटलं तेव्हाच लावून देते, ॲटलिस्ट मशीन होईल तिची, ती बंद होईल. आणि जेव्हा मी परत सेकंड टाईम उठेल तेव्हा मी सुकत टाकेल कपडे, असं मी ठरवलेलं. त्याच्यामुळे मशीन लावून दिलेली. कारण का मला माहिती होतं की आता मी लेट झोपले तर मला उशीर होणार उठायला, त्यामुळे कपडे होऊन जातील. सो मी कपडे मशीनला लावले. आणि आता ते झालेत. मग उठले, चहा ठेवल्यानंतर पटकन म्हटलं कपडे आहेत, मशीन झाली आहे तर पटकन सुकत घालते, म्हणजे 1-2 तासांनी सुकून जाईल. मी तुम्हाला मॉर्निंगचं थोडंफार दाखवल्यानंतर काय मला शूट करता आला नाही, कारण का पिल्लू उठलेली आणि मी पण झोपून गेली नंतर. कारण का पिल्लू आमची सकाळी जी 4:30ला उठली ना ती 7:45ला झोपली. त्याच्यामुळे झोप झाली नाही. खूप असं लेझीनेस होता. आणि मग मी पण झोपली आणि सकाळी ऑलमोस्ट मी 10 वाजता उठली. 10ला उठली, त्याच्यानंतर पटपट कामं केली. नंतर दीपक पण खाली गेला. त्याच्यानंतर मग मला काही शूट करता आलं नाही, कारण का एकच फोन असल्या कारणाने मला कसं करावं लागतं की एक फोन समोर पिल्लूच्या इथे लावावं लागतो आणि एक फोन माझ्याकडे ठेवावा लागतो, जेणेकरून मी कामं करता करता तिला बघेल. त्याच्यामुळे मग मी तुम्हाला मधला जो पिरियड होता तो काही मी तुम्हाला दाखवता आला नाही मला. कधीतरी मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं पिल्लूसोबत, पिल्लूला हँडल करून आम्ही कसं काय करतो ते तुमच्याजवळ मी कधीतरी शेअर करेल, जसं आम्हाला टाईम भेटेल तसा. आणि नंतर मग मी काही जेवण वगैरे बनवलं, पिल्लूला भरवलं. पिल्लू आता आहे ती खेळते. तिची पण आंघोळ आत्ताच झाली, माझी पण आंघोळ आत्ताच झाली. आता ऑलमोस्ट 5 वाजलेत. 4च्या दरम्यान आम्ही नेहमी 4:30च्या दरम्यान पिल्लूने 4 वाजता आंघोळ केली बाबांसोबत. सो आता आहे खेळते आता. पिल्लू आमची दुपारी उठली 1 वाजता उठली. जी झोपली ना 7:45ला ती 1 वाजता उठली, म्हणजे मध्ये मध्ये हालत होती, पण अशी प्रॉपर ती 1 वाजता उठली. 1-1:30ला उठली. त्याच्यानंतर मग तिने दूध पिलं, तिला भरवलं आणि मग आता खेळते. आता मला बेड सगळा तसाच मेस पडला. जो सकाळी उठलेली म्हणजे दुपारी उठलेली ना तो तसाच्या तसा मेस पडला. तो सगळा आवरायचा मला. ब्लँकेट वगैरे तसं ब्लँकेट फोल्ड मारली आहे, फक्त बाकी सगळं कपडे सुकत टाकलेले ते काढलेले ते सगळं तसंच आहे. ते फक्त मला आवरायचं आहे. आणि ॲज युजल पिल्लू आता मस्ती करणार, तिला बघायचं. आता मी चहा ठेवेल, मला पिल्लूला पण काहीतरी भरवेल, बिस्किट भरवेल. आणि तुमच्याकडे पण काही बेबींच्या, छोट्या बेबींना तुम्ही काय खायला देता, अशी काही नवीन रेसिपी असेल, तुम्ही माझ्या व्हिडिओ तर बघतच असेल मी पिल्लूला काय खायला देते ते. जर तुम्ही असं काही नवीन करत असाल ती माझ्याजवळ, म्हणजे तुम्ही कोणती डिश बाळाला अशी न्यू खायला देत असाल तर मला पण नक्की सांगा. कारण का पिल्लू आमची आता हल्ली नाटक करते. किती व्हरायटी करणार करून, किती माइंडमध्ये अशा नवीन गोष्टी आणणार. मसाले तर चालत नाही, हे चालत नाही, ते चालत नाही, तरी पण तिला देते. तिला असं चपाती भाजी फीड करायला केलं ना ती खात नाही. मग चपाती बारीक तुकडे, नुसती चपाती खाते, पण असे भाजीत डीप करून अजून पण ती खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्या पण माइंडमध्ये अशा काही रेसिपी असतील ना, किंवा असं तुम्ही काही नवीन खायला देता बाहेरचं सोडून, कारण का बाहेरचं पिल्लूला मी देत नाही. आणि मे बी ती खात पण नाही, फक्त नाचणीचं सत्व खाते. तर तुमच्याकडे काही अशा रेसिपी. त्या वॉकरवर बसलेली, ते समोरचं फ्लावर दिसते असं फिरतंय ते फ्लावर. ती मला बोलत होती घे, आणि मला जायचं होतं आतमध्ये दूध गरम करटवलेलं मी आहे ना. तर ते तुम्हाला मी जे काल शेअर केलं ना बोट्सचं बिस्किट, ते कुकीज, ते आणीला दूध मी आता भरवत होती, 1 बिस्किट. आणि ते 5 वाजले ना, मी पण आता चहा घेत होती. सो मी हिला ते दूध बिस्किट भरवायला जात होती, म्हणजे आणायला जात होती. आणि तिला राग आला, तर तिने ते फ्लावर आहे ना ते चावलं जोरात आणि लागला बघितलं कसं धावत येतो ते. चालते ती, पण कसं स्लो नाही चालत ती, एकदम स्पीडला धावत येते. तिला रनिंग माहिती आहे पण तिला वॉकिंग नाही माहिती आहे. त्याच्यामुळे मग ती पटकन बॅलन्स हे होतो. आणि आता पण बघा कशी खेळते, मला शोधते बघा कशी पाणी. तिचे पैंजण काढलेत, मी तुम्हाला दाखवते ती कशा प्रकारे धावत येते, ते मी तुम्हाला दाखवते. हॅलो,
बघा ती कशी येईल बघा. ये चल ये. हल्ली हल्ली बघितलं कशी धावा देते. तिचे तोंडाचे एक्सप्रेशन बघा तुम्ही. एक्सप्रेशन बघा. एक्सप्रेशन कशा धावत येतं घोला म्हणजे. कुरमुरे कारण की मी तिला दूध बिस्किट भरवत होती. त्याच्यासोबत खेळत बसली व्हिडिओच्या चक्करमध्ये आणि दूध सांडून गेले सगळं. आता पटकन एवढं क्लीन करावं लागेल मला पटपट. नंतर मग पॉसिबलच नाही. ते भांडे पण धुवायचे त्याचं सगळं गोष्ट पटकन तेवढं. आणि फायनली पिल्लूला मी 6:30च्या दरम्यान झोपवून दिली. ती झोपली कारण का ती सकाळपासून जी उठलेली ना ऑलमोस्ट ती 12 वाजता उठलेली. ती अगदी 6:30 वाजेपर्यंत खेळत होती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तिची खेळण्याची कॅपॅसिटी केवढी आहे. ती फक्त ती वन टाइमच झोपते. आता ती 6:30ला झोपले ना 7:30 पर्यंत ती उठणार. सो तोपर्यंत मी पटकन माझं बेडरूम आवरून घेत होती कारण का सगळा मेस पडलेला. पिल्लू उठल्यानंतर ना काहीच कामं होत नाहीत माझी. तर इथे मी आता पटकन सगळं आवरून घेते बेडरूम. कारण का ती उठल्यानंतर म्हटलं सगळं जागच्या जागी असलेलं बरं. त्याच्यामुळे पटकन बेडरूम आवरून घेतला आणि आता परत हॉलकडे आली. पिल्लू परत उठणार तर सगळा मेस परत होणार. सो त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे. दिवा वगैरे लावायचा होता, कचरा काढायचा होता, लादी पुसायची होती. त्याच्यामुळे सगळी तिची खेळणी वगैरे मॅट वगैरे उचलून घेतली. आता पटकन कचरा वगैरे काढून घेईल आणि मग लादी पुसेल. आणि मी ती व्हॉइस ओव्हर देते तर तुम्ही ऐकू शकता पिल्लूचा आवाज. अजून पण ती झोपली नाही. आता 12:30-1 वाजलाय तरी पण ही मुलगी अजून झोपली नाही आहे आणि मी व्हॉइस ओव्हर देते कारण का मला हाच टाईम असतो. सो मी आता कचरा वगैरे काढला. तिन्ही रूमचा कचरा काढून घेते. जेव्हा बेडरूमचा काढून घेते ना तेव्हा मी आणि पटकन मी कचरा वगैरे काढून घेते. पिल्लू झोपलेली असते की तोच मला टाईम असतो क्लिनिंगची. इव्हिनिंगची क्लिनिंग माझ्यासाठी मस्ट असते कारण का सकाळची जेवढी घाण असते ना ती घरीच असते. पिल्लू उठली की तुम्हाला माहिती आहे लहान मुलं असते की घरात किती घाण होतं. सगळं ते खातं ते तिथेच पडलेलं असतं. म्हणजे आपल्याला करायला टाईमच नाही भेटत. सो हाच टाईम असतो ती झोपते तेव्हा मला पटकन सगळं आवरायचं असतं. आणि आता मी इथे मशीनमध्ये कपडे टाकून घेते पिल्लूचे. जे मी सकाळी पिल्लूचे धुत नाही, दुपारी किंवा इव्हिनिंगला असंच धुते कारण का तिचे शूचे कपडे वगैरे असे निघतच असतात. 10 वेळा कपडे चेंज कर त्याच्यामुळे. आणि आता मी इथे पटकन लादी पुसून घेते. मी आधी मॉपनी पुसायची इव्हिनिंगला लादी पण ना ते मॉप धुवा परत ते त्याचं भांडं धुवत बसा असा खूप कंटाळा येतो. लेंदी प्रोसेस होते. सो कापडानीच एक असं कापड घेते त्याच्याने असं पायाने फक्त पुसून घेते कारण का एवढी घाण होत नाही पण मला क्लीन तर करावीच लागते थोडीफार. त्याच्यामुळे मी पायाने असे पटपट मारून घेते सगळ्या रूममध्ये जेणेकरून थोडासा जो डस्ट खूप असते घाण पडलेलं असतं कुठे काय पडलेलं असतं. पिल्लू आमची कुठे ना कुठे काय पाडतच असते. त्याच्यामुळे ते सगळं क्लीन करणं भागच राहतं मला. म्हणून मी अशा प्रकारे तिन्ही रूमच्या लाद्या ते पुसून घेते. अशा ते तिन्ही रूमच्या लाद्या पुसून घेते जेणेकरून सगळं क्लीन होतं. पिल्लू उठायच्या आधी सगळं क्लीन झालं पाहिजे. आणि दिवा लावायचा पण टाईम होता. सो दिवा लावायच्या टायमिंगला पण मी अशीच नेहमी रोज माझी क्लिनिंग हीच असते. त्याच्यात काहीच चेंजेस नसतात. जे सकाळी करते तेच संध्याकाळी क्लीन करते कारण का क्लीन घर असलं ना की अगदी नीट चांगलं दिसतं. आणि मला ना प्रत्येक गोष्ट क्लीनच आवडते. जरा तरी घाण दिसली ना तर मला ते केल्याशिवाय राहत नाही. माझं आधीपासून आहे. त्याच्यामुळे मला क्लीननेस हवेत. जरी तो 5 मिनिटात घाण होणार असेल ना तरी पण तेवढं मला उचलणंच भाग आहे. असं आहे माझं. जरी पिल्लू परत उठून घाण करणार होती ना ते मला माहिती होतं. सगळं सामान इकडे तिकडे पडणार पण तरी पण मी आवरून ठेवते कारण का तेवढ्याशा मुवमेंटला ॲटलिस्ट घर तरी आपलं नीट दिसेल. आवरलं टोटल. पिल्लू अजून पण झोपले. बेडरूममधला मेस होता तो सगळं आवरले. किचन मेन म्हणजे माझं आवरले. आता फक्त कुकीचा कुकर लावायचं. पिल्लूची जी भांडी असेल ती धुवायचं. हे सगळं झालं आहे माझं डन फायनली. आणि हॉलमधलं झालेलं आहे. हॉल तर परत मेस होणारच आहे. सो आतापुरती तेवढं ठीक आहे. पूजा बिजा पण झाली. भेळ करते कारण का मला खूप सारी भूक लागते. का माहिती का मला हल्ली जामच भूक लागते. सो आता पटकन भेळ करते पिल्लू उठायच्या आधी.
आणि मी इथे भेळ खातच होती. तितक्यात आमची पिल्लू उठली, म्हणजे अर्ध खाऊन झालेलं माझं. तितक्यात आमची पिल्लू उठली. तर तुम्ही बघताय ती उठल्या तिने ते तिचे टॉय आहेत ना 2 रिंग्स ते बेडवरच होते, ते तिला भेटले आणि ती त्याच्यासोबतच खेळायला लागली. तिचा हल्ली तेच चालू आहे. ते 2 गोष्टी दिसल्या ना की ती बरोबर खेळते, ते उचलते आणि खेळायलाच लागते. काय तिचं आणि त्याचं कनेक्शन जुळलं आहे ना काय माहिती. आज तर मी ठरवलंच आहे की ती उठली ना हे त्याचं खेळून झालं की मी ते तिच्या बॉक्समध्ये ठेवणारच आहे, कारण का तिला ती हॅबिट पडून जाईल की सारखं ते टॉय घ्यायचं आणि त्याच्यानेच खेळत बसायचं. सो अशा प्रकारे पिल्लू आमची उठली. आता आमचं नेहमीचं जे रात्रीचं रुटीन आहे ते चालू होणार. पिल्लूला मी आज देणार आहे नाचणीचं सत्व, त्याच्यामुळे एवढं काय मला करावं लागणार नाही. फक्त करायचं ते मला कुकीचंच जेवण करायचं बस, बाकी काय नाही. आणि पिल्लूचं बघते ती उठल्या ना खेळते, असं पण नाही की ती रडते. ती रडत नाही जरा, पण उठल्या ती चांगल्या प्रकारे खेळते, त्याच्यामुळे मला तिची ना ही एक गोष्ट आवडते. रिंग्स का आवडतात बघा, अजून पण झोप येते. उठल्या तिने या रिंग्स घेतल्या. काय ह्या रिंग्समध्ये काय माहिती. अगदी रात्री झोपेपर्यंत तुम्हाला ह्या हातात दिसतील, एनी टाइम आता हातात दिसतील. कालपासून ती नुसती हेच करते, घेतलं ना की रडायची सुरुवात करते. त्या रिंग कालपासून बेडवर आहे, झोपली की तिच्या हातात असतात. मग मी काढून बाजूला ठेवायच्या होत्या बॅगमध्ये, पण राहिल्या बाजूला, सो त्याच ती घेते. जास्त करून ही ब्ल्यूवाली आहे ना ती तिला आवडते. आणि बघते बघा कशी बाबांसारखी आडलं करून. हां आता तिला दूध देते, कारण का संध्याकाळी दूध दिलं नव्हतं, झोपून गेलेली. पिल्लूचं दूध बनवते तेव्हा मी पिल्लूला नेहमी इथेच बसवते, म्हणजे इकडे आल्यापासून, कारण का इथे सर्व्हिस प्लॅटफॉर्म दिलेला आहे, त्याच्यामुळे मी तिला इथेच बसवते. अशी ती गप्प बसते. मी दूध बनवते ना तेव्हा बघते ती गप्प बघत बसते. आणि आता मी तिला दूध देईन आणि थोड्या वेळाने तिला बनाना फीड करेल. जेवण थोडं लेट हे करेल, कारण आज तिला एक पण फ्रूट दिलं नाहीये. तिला डेली मी कुठलं ना कुठलं तरी फ्रूट देते. सो आज दिलं नाहीये तिला ते फ्रूट, तिला देणं मला कंपल्सरी आहे, कारण का तिच्या डाईट मी शेड्यूल केलेलं आहे. डाईट तिचा कसा असावा हे मी म्हणजे मीच हे करून ठेवले. काय म्हणतात, काहीतरी म्हणतात, आता मला शब्द नाही आठवत. सो तिच्या डाईटमध्ये एक तरी फ्रूट गेला पाहिजे पोटामध्ये. सो आज एक पण फ्रूट गेला नाही. हा देते, तिला आता लागले भूक. सो पटकन तिला दूध देते. अमूलचंच देते, कारण का तिला ना गाईचं अजून दूध सूट नाही होत. चला आपण सगळ्यांना सांगितलं ना. गरमी तर भयंकर वाढली, भयंकर म्हणजे भयंकर वाढली. वैताग आलाय मला तर, गरमीच्या वैतागाला वैताग. हा थांब देते धर. शेअर करणार आहे आमच्या पिल्लूचे टॉयज, की तुम्हाला ते घेणं जरुरी आहे. तुम्हाला मी दाखवते पिल्लूचे टॉयज. बस खाली बस खाली. मला दाखवते ना पिल्लूचे टॉय. पिल्लूला खाली बसायचं, नाही ते टॉय बघून उडी मारेल नाही. बस खाली बस. सगळ्यांना आपण टॉयज दाखवूया तुझ्या. ढोलका पिल्लूचं हे वाजवायला हे शिकतात मुलं वाजायला, आणि बुक्स तर हवेच हवे. आणि जसं बाळ तुमचं 6, 7, 8 मंथचं होऊन जाईल ना, तेव्हा हा रिंग्सचा गेम नक्की घ्या. रिंग्सचा गेम ह्याला काहीतरी बोलत असतील, मला प्रॉपर याचं नाव नाही माहिती. मी तुम्हाला सर्च करून सांगेल की ह्याला या गेमला काय बोलतात. हे असलं पाहिजे एक. परत फ्लॅशलाईट कसं पाहिजे. परत फ्लॅशलाईट चालू झाला नाही. हा पियानो असला पाहिजे तुमच्याकडे. हे छोटे छोटे मिनी टिनी बुक्स हवेत. परत तुम्हाला सांगते मी
की त्याच्याने ना त्यांची मोटार स्किल असते ना ती वाढते, म्हणजे ब्रेनला थोडीशी त्यांना चालना द्यायला मदत होते. सो तुम्ही पण असे टॉयज ठेवा. आता खुळखुळे जुने हे असे ॲनिमल्स तुम्ही घ्या जेणेकरून त्याला सांगायला हा बफेलो, हा काऊ, हे असं. परत हे क्यूब्स घ्या. हे आता तर त्यांना कामाचं नाही, पण ह्याच्यात कलर्स आहेत. त्यांना कलर्स बघून जरा त्यांना हे काय बोलतात जरा असं बरं वाटतं हे. परत हे असे क्यूब्स आहेत. हे मी डीमार्टमधून घेतलेलं. तुमच्याजवळ जर डीमार्ट असेल ना तर हे घ्या, तुम्ही नक्की घ्या. हे तर मला आधी वाटलेलं पिल्लू खेळणार नाही एवढं. थांब पिल्लू, पण पिल्लू आमची इतकी मस्त खेळते ना, ह्याच्याने दाखवते तुम्ही हे कसं खेळायचं असतं. पिल्लू तुम्हाला दाखवेल कसं खेळतात बघा. असं हे खेळतात. आमची पिल्लू सगळ्यांना दाखवते कसं खेळतात ते. हे असं खेळायचं असतं, पण ते हातातलं सोडायचं नसतं. ह्याच्याने एका हातानेच करायचं असतं, कारण हे फेवरेट असतं ना, म्हणून फक्त हे एका हातानेच करायचं असतं. एकच हात चालवायचा असतो. तुमचं पण फेवरेट टॉय असेल ना तर तुम्ही पण असं पकडून ठेवायचं हा, आणि काढायचं. काढलं. आता दुसरं दाखवते. 1 थांब 2 3 4 5 6 थांब हा. आता बघा असं एक एक काढणार ते आपण पकडायचं. 1 2 3 4 आणि असं पण बोलायचं 1 2 3 4. मग त्यांना काढायला जरा मज्जा वाटते. अरे बापरे, अजून एक होता परत हा. 1 2 3 4 हा 5 6 7. या ब्रेक करा. 1 2 3 4 5 6 7. या क्लॅप 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 असं खेळवायचं त्याला. अजून एक दाखवते. सरप्राईज एग. हा एग, हे 2 तुम्हाला दाखवते मी. अजून सगळं कुठे मिक्सअप पडलेलं आहे. आमची पिल्लू आणि कुकी आहे ना, सगळं कुकी पण तिचे टॉयज घेते आणि टाकते कुठे पण. थांब मी देणार तुला. थांब आधी दाखवून दे ना सगळ्यांना काय आहे. थांब तू काढ आधी, सगळ्यांना दाखवायचं. पिल्लू तिला घाई बघा काय. थांब आधी सगळ्यांना दाखवायचं ना काय करायचं आपल्याला ते, हा मगच. थांब सगळ्यांना दाखवायचं. मी नाही. थांब सगळ्यांना तू दाखव. हा काढून दाखव. असं आहे हे पण डीमार्टच आहे. 1 2 3 4 सरप्राईज. हा ठेवा त्याच्यात. हा त्याच्यात तुम्ही तिला परत ठेवायला शिकवलंय तर तिने परत ठेवलं. काढा आता ते. आता हे काढ बाळा. हे काढ हे. हा काढ. 1 2 3 4. हे असे गेम तुम्ही पण घ्या, म्हणजे ना ते ॲटलिस्ट लर्न तरी होतं, त्यांना कळतं तरी काय करायचं. आणि अजून एक, हे पण एक. आता हे बघा कशी करेल बघा. 1 हा कर. 2 3 4 असं ती करते. हे झालं. अजून कुठल्या लर्निंग गेम जो तुम्हाला दाखवू शकते मी की तुम्ही घेऊ शकता. हे बघा. आता हे बघा कसं काढेल ते एक तिचा फेवरेट. हा काढ. थांब असं नाही काढायचं, पाय लांब करायचे. हे असं ठेवाय. थांब एक एक काढ ना. हा कर. बघा कसं खेळतं. फेवरेटवालं सोडायचं नाही अजिबात हातातून. ते रात्री झोपेपर्यंत हातात ठेवायचं. हा तुम्ही पण. पण ते हे काढायचं नाही. तसं तिने तेवढंच दाखवलं. आता ती तुम्हाला हे वाजवून दाखवणार. हा पियानो वाजवून दाखवणार. कशा वाजवतात दाखवा. काठी कुठे आहे. काठी कुठे गेली. काठी धर. घे हे 2 पकड. हा ते हातातलं. हा वाजवा. हा वाजवता येत नाही तिला. ती ना ह्याच्यावर सोडून देते. आपण 2 हाताने वाजवताना तिला वाजवता नाही. ती अशी सोडते डायरेक्ट. वाजवते ती.
2 ह्याच्यानी तिला अजून एवढं जमत नाही, पण एका ह्याच्यानी वाजवते. पिल्लू हे वाजव. आणि हे बुक्स, अजून काय तुम्हाला सांगू, टॉईज हे ॲनिमल्स केवढे आहेत पिल्लूकडे आमच्या. हे ॲनिमल्स, अजून हे पण आहे, हे ट्रेनमधलं आहे. अजून हे पण मी वाईप्स ठेवून दिले तिला, असं शिकवते मी. ओपन, ती ओपन करते अशी, ओपन क्लोज, ओपन क्लोज. हे तिला शिकवलंय असं, म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी तिला शिकवल्या. ह्या डमरू मम्मीने आणलेला ते बघा, ओपन बघा कशी करते. एवढा चालू आहे आमचा पोरगा. तिथे वाचते बघा कशी आहे बघा, वाचणं बघा आमच्या पिल्लूचं. अभ्यास करते. आमची पोरगी हुशार आहे बघा. वाच, काय आहे ते, सर्कल, ट्रायंगल, वाच वाच पिल्लू, काय आहे ते. दुसरं संपलं ते वाचून, आता दुसरं घेतलं. कशी मोठ्या माणसासारखी बघा ओपन करते. आणि हे पिल्लूचं आमच्या तिथं जीप बघा कशी हलते बघा. मी आज देते नाचणीचं सत्व. त्याला बॉईल होत घट्ट होऊन देते पुरं. तिला असा पातळ भरवलं ना की तिचं पोट नाही भरत, त्याच्यामुळे तिला ठेवून दिल्या तशी. बिचारीला रेडी करून ठेवले, बसले बिचारी गप्प माझी पोगी. तर पण त्रास नाही देत, फक्त झोपेचाच त्रास आहे आमच्या पिल्लूचा ना. पिल्लू ना, आता पटकन तिला जेवायला देतो. तुम्हाला पिल्लूच्या बर्थडेचे फोटो मी शेअरच नाही केलेत अजून. हे आम्ही घरी फोटोशूट केलेलं, पिल्लूच्या माऊनी शूट केलेले सगळे फोटो. हा पिल्लू मंच काहीतरी होती तेव्हा फोटोशूट करत होते तेव्हा. हा स्मॅश केकचा फोटो. मला सगळ्यात हा आणि हा फोटो आवड. हा आणते मम्मा आणते. पिल्लूला आंघोळ करायला आता ऑलमोस्ट 11:30 वाजलेत. पाणी तिचं लावलंय गरम, म्हणजे बकेट भरत लावलंय. टपामध्ये ठेवते नॉर्मल. तिला शॅम्पूनी धुते कारण का अंग एकदम चिकट होतं. मॅडमला खूप सारी गरमी होते, खूप म्हणजे खूप अनलिमिटेड गरमी होते. आणि मस्ती तर काय एवढी करते नाही विचारू नका. आता पण बघा खेळते चालू आहे. तिचे कपडे काढलेत ना आंघोळ घालायचे, त्याच्यामुळे मी तुम्हाला पुरं दाखवत नाही, फक्त फेसच दाखवला. सो आता तिला आंघोळ घालायची आहे. आता मला किती काम आहेत बघा. तिला आंघोळ घालायची, तिचे कपडे बाजूला करून ठेवायचे, बाथरूम एकदा क्लीन करायचं, तिला त्या टपात बसवलेला असतो तर तो टप धुवायचा, परत तिची खेळणी उचलायची, तिची मॅट उचलायची, मग ती खेळणी नीट ठेवून द्यायची. तिचे इथे हे सोफ्यावरती मेस पडलाय तो आवरायचा सगळा. परत आता ती खेळते तिथून कचरा काढून घ्यायचा, कारण का मी जेवते तेव्हा तिला चपातीचे तुकडे वगैरे करून देते ना, ते पडलेले असतात, मुंग्या वगैरे येतील, कुकीला चावते, ते करावं लागतं. त्याच्यानंतर मग तिची बॉटल असते ती धुवायला लागते, तिचं पियाचं पाणी गरम करून ठेवावं लागतं. नंतर मग मला थोडंसं मी फ्रेश होते, स्किन केअर करते, नॉर्मल स्किन केअर असतो माझा रात्रीचा, तो होतो. तिला झोपावते, ती ऑलरेडी झोपलेली असते. नंतर मग मी स्किन केअर आणि बॉटल वगैरे धुते. त्याच्यानंतर मग कुकीला पाणी बिणी तिचं संपलं असेल ते द्यावं लागतं, पेडिग्री भरून तिची ठेवून द्यावी लागते, जेणेकरून रात्री तिला भूक लागली की ती खाईल. अशा प्रकारे मला सगळं एवढं या गोष्टी सगळ्या रात्री कराव्या लागतात. पिल्लू झोपल्यानंतर आणि पिल्लू झोपायच्या आधी मला एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात.
आणि हां, तुम्हाला माझ्या एका फ्रेंडने आहे ना घामोळ्यासाठी ही पावडर रिकमेंड केलेली तिने. आता उलटी दिसत असेल, तुम्हाला दाखवते. ही पावडर रिकमेंड केलेली एकदम चांगली आहे. तुम्ही पण जर घामोळा येत असेल ना बाळाला तर ही ट्राय करा तुम्ही. पिल्लूला तर 2 दिवसात फरक पडला, 2 दिवसात, लिटरली 2 दिवसात या पावडरचा फरक पडला. सो जर तुमच्या बाळाला घामोळा वगैरे येत असेल ना तर तुम्ही ही पावडर नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. फक्त बॉडीवर अप्लाय करा, फेसवर जरा पण लावू नका. सगळे इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्याचप्रमाणे फॉलो करा. आणि पावडर तर एक नंबरच आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. ही आंघोळ घालून घेते पिल्लूला. आता आंघोळ घालून घेते. पाणी गरम बकेट भरत आले आणि मला वाटते खूप झोप, कारण का पिल्लू आमची सकाळी उठलेली लवकर. आता तिला आंघोळ घालेल. तिला आंघोळ घालता घालता माझी पण आंघोळ होते, पुरी ओली होऊन जाते. मग परत कपडे चेंज करा. मला पण वाटतं आंघोळ करूचं, पण आता आज नाही, काल झाली माझी आंघोळ. आज नाही आंघोळ करणार, कारण का खूप टाईम लागतो. आणि आमच्या बाथरूममधला बल्ब आहे ना, तिथे पाण्याची टाकी लावलं, त्याच्यामुळे ना खूपच डिम टाईप. तर मॅडमना आमची आंघोळ घालायची तयारी करावी लागते. तुम्हाला ते सेंड करते. आता तुम्हाला दाखवते. वाजलेत बघा रात्रीचे 2:45 वाजायला आलेत, तरीही झोपली नाही आहे अजून. किरकिर करत होती, मग सॉंग्स लावून दिले. मला पण आले, एवढी झोप आली ना. आता दीपक ऑलमोस्ट येईलच. आणि हिचं तोंड बघा, अजून झोप नाही आले. आणि माझं तोंड बघा, किती डोळे लाल झाले. सो मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. मला रोज रात्री असंच जागावं लागतं. एवढी कमी झोपते ना, तरी तिची झोप जाते कुठे काय माहिती. सो जाऊन दे, आता मला सवय झाली या गोष्टीची. सो आजचा मी व्लॉग इथे सेंड करते. जर तुम्हाला, आता मी एडिटिंग ऑलमोस्ट झाली आहे माझी. नंतर मला क्लिक झालं, मी व्हिडिओ एंडच नाही केला. सो मी एंड करते आता व्हिडिओ. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. प्लीज 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 सबस्क्राईब.